खिडकीकरांचा घरचा साथ बकासूर मैदानाचे नव्हे कसा भीर 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 कसा धावतोय बकासूर हिंद केसरी काही वजन आहे हो समोरचे बसले लहान बालकांना जरा बाजूला वळा एखादा अंगावर आला ना एमजीएम हॉस्पिटल विनंती करतो रायगडचे वा बिबट्याला सुद्धा बोलून लावला कमालीचा संघर्ष अरे जंगलातील एक नंबर लाकडाला साग म्हणतात सापातील विषारी जातीला नाग म्हणतात आणि ज्याने लावली मुघलांची वाट त्याला जिजाऊंचा वाघ म्हणतात तर रायगडच्या भूमी हा कबड्डीचा खरा याच या पण पाहत आहात बघूया काय घडतंय डोळ्यात तेल टाकून पाहावा असा हा सामना पाहिल्यात फेरीत मुचकुल्यात पाडलाय खिडकी संघाला सारखा तोफाना भैरवनाथ बेजारी संघात अनेक वर्ष प्रतिनिधित्व करतो एकनिष्ठ खेळाडू चढाई करतो पहिल्या चढाईचा चेतन भात्रेचा वारू रोखला तर माझ्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक नवयुवक खिडकी सांगते चेतन भात्रेला जर थांबवलं या रेड मध्ये काही शक्य आहे परंतु माघार त्याला प्रत्युत्तर नवयुवक खिडकी संघाचा अस्तित्वाचा शिलेदार रायगड पोलीस रणजित पाटील ऑनलाईन मैदानात खाती हल्ला संजीवनी मिळेल का पहिल्या ग्रेड साठी ऑफर होतो ना आता थर्ड ग्रेड निर्देश टाके वाट पाहतोय की मला संजीवनी कोण आणून देतो चेतन भात्रे हो हो हमला चढवला मध्य रक्षकावर आणि हाच तो खिडकी संघाचा उगवता शिपाई जो संजीवनी देऊ शकतो निर्देश टाके सुरुवात तर छान झाली परंतु शेवट काय होईल हे सांगू शकत नाही या स्पर्धेचा भाग्य विधाता कोण रसिक वर्ग पाहिजे रसिकाशिवाय स्पर्धेला माझा रसिक माय बाप रायगडचा रसिक वर्ग धरती रायगड सारखी कबड्डी नाही मित्रांनो रसिक वर्ग खूप स्तुती आम्ही सातत्याने करत असतो जीवाला जीव देणारी माणसे ही रायगडची बोनससाठी नाही मात्र माघार निर्देश टाकेला भरपूर वेळ मैदानाच्या बाहेर ठेवला काय कृष्णनीती आखले पेजारी संघ शिवाय पांढऱ्या आयोजित ही जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा जय हनुमान वायसे विरुद्ध कमलेश्वर सुतारपाडा दुसऱ्या फेरीचा पहिला सामना पहिला पुकार
एक जबरदस्त धडाकेबाज व्यक्तिमत्व व्यासपीठावर विराजमान झालेला आहे. सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम. सन्माननीय पिंट्या गायकवाड हे व्यक्तिमत्व आला 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 मैदानात तुफानी वादळ आला. भीमकाई शक्तीचा बकासूर नावाचं वादळ आता एका चढाई 3-2 घेऊन जाणार असं चित्र. अजित चवरकर कोयनाड यांनी स्टेजवर यायचंय. मात्र बोनस एवढा बघा तिकीट बोनस भैरवनाथ केसारी अभ्यास करावा लागेल. बोनस म्हणजे सोपी गोष्ट आहे का? बोनसची प्रक्रिया करत असताना पाय उचलावा लागतो. इशारा हातवर करून देते जवळ पंच. तुफानी धावतोय सरपंच. आता वेग घेणार. एका चढाई 5 गुण प्राप्त केले तर 1000 रुपये. मात्र पुन्हा एकदा 2 गुण. आता मात्र आता घ्या एक खिलाडीचे व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय पिंट्या गायकवाड. तसेच सन्माननीय अजितजी चवरकर यांचं सुद्धा शुभागमन या स्पर्धेला झालं. रसिकांचं लक्ष वेधलं. वज्र नाडी रेड घमासान. बघूया रोखलं जाईल काय? काही दहशत आहे. यश नाही हो. गुणफलक बदलतो. निर्देश दाखीसारखे एका संघात 7 खेळाडू असतील तर काय होईल? समोरच्या संघाने करावं असा प्रश्न काय शरीरयष्टी कमावली आहे. लाजवाब क्षेत्ररक्षण. निर्देश टाकेला चांदण्या दाखवल्या. खाली क्षेत्ररक्षण हे सुद्धा यशवंती सारखे आहे. काय एकीच बल, काय टीमवर्क आहे. भैरवनाथ केसारी छान. पुन्हा एकदा निर्देश टाकेले वादळ थांबलं. महिला भगिनींना सुद्धा आनंद झालेला दिसतो. सर्वांच्या चेहऱ्यावर स्मित. आपण सुद्धा जिजाऊंच्या लेखी आहात. स्वागत आहे तुमचं. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. डू ऑर डाय. खरो या मरो सिच्युएशन अर्थातच चेतन ठाकरे. काय कोपरा रक्षणावर हमला चढवला चेतन ठाकरेंनी. सुंदर पॉवरफुल सुपरफुल. आयोजन अतिशय देखणं आहे. सुंदर आहे. 6 गुणफलक. प्रणित पाटील जबरदस्त बदलालिंग मध्यभागी चकवा देणारा खेळाडू.
भैरवनाथ पेजारी संघाचा आज डिफेन्स छान झालाय, चुकी नाही. मध्यांतर होत, मध्यांतर नंतर पुन्हा एकदा एक धुमशान धुमचक्री वादळ मैदानात निर्माण होईल. ते अर्थातच भैरवनाथ पेझारी झुंज देणार नवयुवक खिडकी. एक यथोचित सन्मान केला जातोय. खरोखर पिंट्या दादा गायकवाड सिकंदर केलकर या नावासाठी सातत्यानं खरोखर योगदान देणारा हा एक जबरदस्त व्यक्तिमत्व. ज्याचे हात आबाळाला लागतात तो माणूस यशस्वी होतो, परंतु हात आबाळाला लागून त्याचे पाय जमिनीवर असतात ना तोच यशस्वी होतोय. असा धडाकेबाज व्यक्तिमत्व पिंट्या दादा गायकवाड यांचा यथोचित सन्मान मी विनंती करते सुमित माने सरांना. आपल्या शुभ असते आपण पिंट्या दादा गायकवाड यांचा यथोचित सन्मान करायचा. सन्मान झाला प्रथम नागरिक म्हणून त्यांचं नाव पुढील सन्मान की हे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच प्रथम नागरिक पिंट्या दादा गायकवाड जबरदस्त आणि दानशूर व्यक्तिमत्व आहे. यांच्याकडे रोख रक्कम 10,000 रुपयाची देणगी खरोखर सिकंदर केलकर यांच्या नावासाठी येणार आहे. जबरदस्त योद्धा आहे. धन्यवाद. पुढील सन्मान अजितजी चवरकर. विनंती करतो सुमित माने सरांना आपल्या सुव्यवस्था पण सन्मान करायचा. सन्मान देऊया अजितजी चवरकर साहेबांचा. पुढील वर्षासाठी शिवाई बांधण संघाला किट देण्यात येणार आहे. सन्माननीय अजितजी चवरकर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दानशूर व्यक्तिमत्वासाठी. असे व्यक्तिमत्व हे रायगडच्या मातीतील कोंदणातील हिरे आहे. तर स्वप्न आई वडिलांची, जिद्द मनाची, ताकद पायाची, खेळ हिमतीचा, नाद कबड्डीचा. आता मात्र सुवर्ण संधी आहे. मात्र माघार घेतोय चेतन म्हात्रे. चाणाक्ष जय हनुमान वायशे कमलेश्वर सुतारपा. हो हो. अरे लहान मुलांनी थंडीवर उपाय आहे हो. जरा मागे बसलं तर बरं होईल. मैदानात ऑनलाईन बघूया निर्देश टाकीची पालखी उचलली जाणार का की यशस्वी होणार. हो हो. काही क्षेत्ररक्षण रसिकांना किती आनंद होतो. चेतन म्हात्रे यांचा बघला जुनं ते सोनं हो तिथे पाहायला मिळालं. आज निर्देश टाकीचा जास्तच अभ्यास केलेला दिसते भैरवनाथ पेझारी संघ. परंतु अजून वेळ बाकी, अजून खेळ बाकी. काही शक्य आहे. वेळ बदलायला वेळ लागत नाही तर 7-14 7. पुन्हा एकदा प्रणित पाटील पण नवयुवक खिडकी संघाचा उपमेय सामना बदलवणार. हा बरसणार खेळाडू. माझा दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. सर्वांनी फायनल पाहिल्याशिवाय जाऊ नका.
उद्या रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे. सामना छान पहा. ही स्पर्धा खरोखर लाजवाब आहे, कारण संगत या स्पर्धेत छान सहभागी होते. होईल बदल होईल मैदानात, परंतु संधी देत नाहीये. जयेश पाटील, भैरवनाथ शहाबा, सॉरी भैरवनाथ पेजारी कमाल करतो. काय ऍडव्हान्स टॅकल आहे, संघर्ष आहे, रणनीती आहे, व्यूहरचना. चल रे, आता मात्र चुकी करणार नाही. गड आला पण सिंह गेला, असं वारंवार म्हणावं लागेल. हाच खेळाडू हा सामना बदलवून टाकणार. हा सुतली बाळ वाजणार. हो चेतन भातूला टिपला, एक महागडा खेळाडूला टिपलाय. 9-15 होईल. तुमच्या मनात जी खलबल चालू आहे ना, तसंच होईल. सामना सम गुणांवर येणार. हे मैदान कोण मारणार, विजयाचा गुल्हाल कोण उधळणार. आला तोच आला जो रसिकांची मन जिंकेल. जर लोण्याचा बोजा पाडला या चढाईत निर्देश टाकले तर माझ्याकडे 1000 रुपयाचं पारितोषिक. निर्देश टाकीने तर लोण्याचा बोजा हा पाडला यश नाही. या मलांडे खेळूला युक्तीने सापला रचलाय. हो प्रयत्नाच्या पण एक यशस्वी चढाई मैदानात तुफान आणेल. तुफान म्यानातून उचले तलवारीची पात, वीर हात मराठे वीर दौडले 7. हे 7 वीर गावासाठी लढतात. शेवटची 2 मिनिट. हो मैदानाच्या बाहेर आला. आता सामना बिघडत ऑफर आहे. हो एका चढाईत सर्व गुण घेऊन गेला तर 1000 रुपये निर्देश टाकीसाठी माझ्याकडून घेऊन जाईल असं चित्र दिसत. आली तर लाट. हो मला 10-17 पूर्ण दारो मदार निर्देश टाकले. रायगड जिल्ह्यात अनेक स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूवर शिक्कामोर्तब करणारा निर्देश टाके हे विसरू नका. अनेक मैदान या खेळाडूने गाजवलेली आहे. शेवटचा मिनिट 10-17. जय हनुमान वायशे कमलेश्वर सुतारपाडा. आपण स्वागत कक्षेवर जाऊ. आपला अंतिम पुकार. भैरवनाथ पेजारी यशाकडे वाटचाल करते. आणि तुम्ही सर्वचे धन्यवाद. पहिल्या फेरीला पूर्ण विराम लागतोय आणि